जॅकी चॅनचा कुंगफू योगा बघायचा असेल तर सर्वप्रथम दीर्घ श्वास घ्यायला हवा. रामदेव बाबाची आसनं करून सिनेमा पाहायला जायची काही सक्ती नाही किंवा थिएटरमध्ये योगा करावा लागेल अशातलाही भाग नाही. पण नेमकं काय काय अनुभवायला लागेल याचीही शाश्वती देता येत नाही आणि म्हणूनच असं वाटतं की दीर्घ श्वास घेतला की बऱ्याच गोष्टी सहन करण्यासाठीचा हुरूप येतो. पण जॅकी चॅनचा सिनेमा म्हटल्यावर आपल्याला ज्या पद्धतीचा सिनेमा आपल्या डोळ्यासमोर येतो त्यामध्ये असणारा विनोद आणि ॲक्शन यांची जी केमिस्ट्री आहे ती आपल्याला इथे अनुभवायला मिळते. त्याच्या सिनेमात असणारा एक प्रकारचा फिल्मीपणा आहे आणि अर्थात तो त्याचा स्थायी भाव आहे, तो उपजत आहे. स्टॅनली टँगच्या या कॉमिक ॲडव्हेंचरची सुरुवातही तशी भन्नाट होते. ॲनिमेटेड स्टाईलचं प्राचीन युद्ध ज्यामध्ये हत्तीचा चित्कारणा आहे आणि ज्या पद्धतीचा कॅनव्हास आपल्याला दिसतो त्यावरून लक्षात येतं की त्या ॲक्शन सिक्वेन्समध्ये वँग झुआन्स म्हणजे जॅकी चेन आपली करामत दाखवतोय. टँगने पहिल्या सिक्वेन्सला आपण काय दाखवणार आहोत याची चुणूक दिलेली आहे. जॅकी चेन हा एका मिशनवर आहे, मगधचं साम्राज्य धोक्यात आहे आणि अर्थात त्यांचा जो असणारा ऐवज आहे, दस्तऐवज आहे आणि जो खजिना आहे त्या सगळ्याच्या रक्षणासाठी तो आलाय. मगधच्या साम्राज्याला एक धोका आहे अरुणस्वकडून. आता ही वन लाईन ऐकल्यावर फार काही महत्त्वाचं असेल त्यामध्ये असेल असं वाटलं नसेल, म्हणूनच म्हटलं की जरा दीर्घ श्वास घ्या, मग काहीसे माकडचाळे अनुभवा. मग आत्ता आपल्यासमोर येणारा जॅक हा अर्थात आर्किओलॉजिस्ट आहे आणि तो निश्चित मन जिंकायला आलेला आहे. अशा पद्धतीची शक्यता सगळ्या अर्थाने निर्माण होते. नेहमीसारखा असणारा जॅकी चॅन हा आपल्या चामने सारं काही उजळवून टाकण्याचा प्रयत्न करतो. रजनीकांत आणि सलमान खानचा सिनेमा यांचं जर मिक्सचर केल्यावर काय होईल तशा प्रकारचा फील आपल्याला हा सिनेमा पाहताना येतो आणि अर्थात पदोपदी जाणवतही राहतं. आता सिनेमाला आणखी गती मिळण्याची शक्यता निर्माण होते कारण खजिन्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे आता दिशा पटनी प्रोफेसर म्हणून इंडियन प्रोफेसर आहे ती या प्रकरणात येते. मग अर्थात गंमत आहे कारण ती प्रोफेसर अश्मिता म्हणून आपल्या समोर येते. यामधला काही भाग ज्या पद्धतीने दुबईमध्ये शूट केला आहे याचा साक्षात्कार लोकेशन्स पाहून आपल्याला ठरवता येतो. यामध्ये भन्नाट स्टंट्स पाहायला मिळतात. कार सिक्वेन्स ज्या पद्धतीने चित्रित केला आहे कमाल. म्हणजे तो चेजिंग सिक्वेन्स पाठलाग कमालीने शूट केलेला आहे. ते पाहताना आपण खुर्चीला खिळून बसलेलो असतो. लहानपणापासून जॅकी चॅनच्या सिनेमांमधल्या ॲक्शन स्टंट्सने आपण स्तिमित झालो आहे, पण त्याच्या करामती त्यामधला ॲक्शनमधला एक वेगळा माहोल तो फील देण्यात ज्या पद्धतीने रंगत आणतो आणि अर्थात या वयातही तो मजा आणतो ही त्यामधलं म्हणजे जे कन्व्हिक्शन आहे ना ते कुठेही ढळत नाही. वयाला साजेसे स्टंट्स प्रकार आणि त्याच्या हालचालींमधली ग्रेस कुठेही कमी झालेली नाही ही यामधली जमेची बाजू. या सगळ्या सिक्वेन्समधले चेजिंग सिक्वेन्स ज्या मोठ्या प्रमाणावर शूट केल्यात आणि मोठ्या मोठ्या गाड्यांचा चक्काचूर होताना पाहतो. रोहित शेट्टीच्या सिनेमात पाहिलेला आहे, पण इथल्या सिक्वेन्समधले ती गंमत काही और आहे. म्हणजे कार सिक्वेन्स जो आहे त्यामध्ये चॅन आपल्याला एका सिंहासोबत दिसतो. त्यावरून आपल्याला या सिनेमाचा EQ IQ लक्षात येऊ शकतो. मग आता तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाणारा माहोल इथे वेगळ्या अर्थानं मग तो विनोदाचा भाग असेल, ॲक्शनचा भाग असेल, तो इथे आपल्याला दिसतो. वन्य प्राणी पाळण्याच्या छंदापासून ते बऱ्याच गोष्टी अधिक प्रयोगशील झाल्याचा अंदाज वेगवेगळ्या टप्प्यावर येतो. टँगचं जग आहे त्यामुळे त्या पद्धतीने त्याने हे वसवलेलं आहे. ॲक्शन आणि विनोदाचं भन्नाट कॉम्बिनेशन इथे आपल्याला अनुभवायला मिळतं. जॅकी चॅनने सिनेमाचा नूर चांगला चोखलेला आहे आणि आपल्या व्यक्तिरेखेला तितक्याच निगुतीने पकडून ठेवलं. त्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे टार्गेट ऑडियन्सला खुश ठेवण्याचा प्रयत्न इथेही केलेला आपल्याला आढळतो. प्राध्यापक अश्मिताला इम्प्रेस करण्यासाठीचे काही सिक्वेन्स विनोद ॲक्शन ज्या पद्धतीने ती केमिस्ट्री ठेवली आहे कॉमिक अँड ॲक्शन तर ते भन्नाट कॉम्बिनेशन आणि त्यामागचा एक विचारही दिसतो, कमर्शियल अँगल दिसतो आपल्याला. कारण त्यानंतर येणारे सिक्वेन्स ज्या पद्धतीने क्राफ्ट केले आहेत गंमत आहे त्या सगळ्यामध्ये. मार्शल आर्टची जोड या सगळ्या गोष्टीला असणं ती एक नजाकत आहे जॅकी चॅनच्या सिनेमातलं. आणि अर्थात आरिफ ली रहमान हा ज्या पद्धतीने प्रोफेसर म्हणून आपल्या समोर येतो त्या सगळ्या गोष्टीला एक वेगळा रंग चढला आहे आणि तो आपल्याला जाणवतं. चॅनच्या सिक्वेन्समध्येही आपल्याला ते पाहायला मजा येते. एका वेगळ्या उंचीवर तो गोष्ट नेऊन ठेवतो. सोनू सूदही या सिनेमात आहे. आता तो अरुणस्वचा वारस आहे तर तो तसाच असणार त्याच पद्धतीने ग्रे शेडमध्ये आय एम द लॉ अँड आय एम द गव्हर्नमेंट हिअर असं म्हणणारा तो आहे. त्यामुळे चॅनला काही अंशी डोईजड होणारा खलनायकी ढंगातला एवढ्यावरच हे काही थांबत नाही. चॅनचा बॉलिवूड स्टाईलचा डान्स आणि त्यामधील स्टेप्स पाहतानाही रंगत येते. का पाहावा? फक्त आणि फक्त जॅकी चॅनसाठी.
का टाळावा जॅकी चॅनचा विनोदी माकडचाळी जर तुम्हाला आवडत नसतील तर? थोडक्यात काय, हे काय कमी होतं की त्याला जॅकी चॅनला आता बॉलिवूड योगा शिकवलाय, मग तो करणारच नाही. या सिनेमाला देतोय 3 स्टार्स.